उकडीचे मोदक बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा खसखस सुरुवातीला भाजून घेतली आहे. 1 चमचा साजूक तुपावर किसलेला ओला नारळ 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे. जेवढं ओला नारळ घेतला आहे त्याच्या निम्मे आपण गूळ घातला आहे. आता मिश्रण शिजल्यावर यामध्ये भाजलेली खसखस, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून मिश्रण गार होऊ द्यायचं आहे. कढईमध्ये अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध, 1 चमचा साजूक तूप, थोडं मीठ घालायचं आहे. 1 कप आंबेमोहोर तांदूळाची पिठी यामध्ये घालून गॅस बंद करून 15 मिनिटं वाफेवर हे पीठ राहू द्यायचं आहे. त्यानंतर पीठ मऊ होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून मोदकाला तडे जाणार नाहीत. तयार पिठाचा छोटा गोळा घेऊन अशा प्रकारे मोदकाच्या कळ्या करून त्यामध्ये सारण भरून हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. स्टीमरच्या प्लेटला तूप लावून तयार केलेले मोदक त्यामध्ये आपण ठेवून 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत. मोदकांना रंग छान यावा, त्याला चव छान यावी यासाठी केसर लावून घेतला आहे. 15 मिनिटानंतर वरून आपल्याला तुपाची धार सोडून प्रसादासाठी इथे आपले उकडीचे मोदक तयार आहेत.